नमस्कार, मी डॉक्टर किरण शिगवण। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणाला कुंडीमध्ये शोभिवंत झाडं लावताना कोणत्या प्रकारच्या माध्यमांचा वापर करावा, त्यांचं मिश्रण कसं तयार करावं आणि झाड कुंडीमध्ये कसं लावावं याबद्दल माहिती देणार आहे। आजचा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कुक्कुट कृषी विद्यापीठ यांच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला शेअर करा। शोभिवंत झाडांची लागवड करताना योग्य प्रकारच्या माध्यमाची निवड करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण योग्य प्रकारचं जर माध्यम आपण निवडलं तर कुंडीमधील कमी माध्यमामध्ये सुद्धा झाडाची जोमदार वाढ होते आणि झाड जास्त काळ त्या कुंडीमध्ये टिकून राहतं। तर ही माध्यमं निवडत असताना कोणत्या प्रकारची काळजी किंवा कोणत्या प्रकारच्या बाबी लक्षात घ्याव्या, तर पहिली गोष्ट म्हणजे जे माध्यम तुम्ही निवडलेलं आहे त्याच्यामध्ये हवा आणि पाणी याचा योग्य समतोल असावा। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे माध्यम आपण निवडलेलं आहे त्याच्यामध्ये पुरेशा प्रमाणात त्या झाडांच्या पोषणासाठी अन्नद्रव्य असावीत। त्यानंतर जे माध्यम आपण निवडले ते वजनाने जास्त हलकं नसावे किंवा ते वजनाने जास्त जडही नसावं, ते जास्त आम्लधर्मीय नसावं किंवा विम्लधर्मीय नसावे, म्हणजे त्याचा जो समूह आहे तो उदासीन असावा। हे जे माध्यम आपण निवडले त्याच्यामध्ये पाण्याचा उत्तम निचरा होण्याची, त्याचप्रमाणे योग्य प्रमाणात ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता असावी। माध्यम हे त्या झाडाला योग्य प्रकारचा आधार देणारं असावं। त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे माध्यम आपल्याला उपलब्ध होणार आहे ते सहज उपलब्ध होणार असावं आणि ते कमी खर्चामध्ये उपलब्ध होणारं असावं। आता अशा प्रकारे माध्यमांची निवड केल्यानंतर आपण बघायला गेलो तर एकाच माध्यमात हे सर्व गुणधर्म आपल्याला आढळून येत नाहीत आणि म्हणूनच अनेक माध्यमं एकत्र करून, एक किंवा दोन माध्यमं एकत्र करून आपल्याला त्याचं मिश्रण तयार करावं लागतं आणि म्हणून जे निवडलेले माध्यमं आहेत ती एकमेकात मिसळणारी असावी। कुंडीत जी झाडं आपण लावतो त्यांना ती लावण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमांचा उपयोग केला जातो। उदाहरणार्थ बघायला गेलो तर माती आहे, त्यानंतर कोकोपीट आहे, कंपोस्ट आहे, गांडूळ खत आहे, तर परलाईट, वर्मिक्युलाईट, पिटमॉस इत्यादी माध्यमांचा वापर आपल्याला करता येतो। तर ऑर्किडसारखी झाडं आहेत यांच्या लागवडीसाठी आपण त्या ठिकाणी नारळाच्या सोंडांचे तुकडे असतील, त्यानंतर विटांचे तुकडे असतील किंवा आपण त्या ठिकाणी कोळशाचा देखील वापर करू शकतो। त्यामध्ये त्या माध्यमामध्ये हवा चांगली खेळती राहावी आणि पाण्याचा लगेच निचरा व्हावा याकरता आपण त्या माध्यमामध्ये मिक्स करण्यासाठी वाळू आणि भाताच्या तुसाचा वापर करू शकतो। आता वेगवेगळ्या झाडांच्या वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं माध्यमाची आवश्यकता असते। उदाहरणार्थ आपण बघायला गेलो तर सकुलंट असतील किंवा कॅक्टस असतील किंवा त्या ठिकाणी सेडमसारखी झाडं असतील, तर या प्रकारातल्या झाडांच्या वाढीसाठी माध्यम तयार करत असताना माती, त्यानंतर वाळू, चाळलेली वाळू असेल किंवा त्यानंतर कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट किंवा ज्याला गांडूळ खत म्हणतो त्याचं समप्रमाण घेऊन ते कुंडीत भरावं आणि त्यामध्ये याची लागवड करावी। इतर जी कुंडीमध्ये लावण्यात येणारी शोभिवंत झाडं आहेत यांच्यासाठी जे माध्यम लागतं त्याचं माध्यम तयार करत असताना किंवा त्याचं मिश्रण तयार करत असताना माती एक भाग, त्यानंतर कोकोपीट एक भाग आणि गांडूळ खत एक भाग यांच्या मदतीने मिश्रण तयार करावं। तर अँथुरियमसारखी झाडं असतील किंवा ऑर्किडसारखी झाडं असतील, ब्रोमोलाईटसारखी झाडं असतील यांच्या लागवडीसाठी कुंडीमध्ये लावत असताना ही झाडं त्या ठिकाणी माध्यम म्हणून एक तर तुम्ही त्या ठिकाणी नारळाच्या सोंड्यांचा तुकड्यांचा वापर करू शकता किंवा विटांच्या तुकड्यांचा वापर करू शकता किंवा आपल्याला त्या ठिकाणी कोळशाचा वापर करता येतो। आता शोभिवंत झाडांची कुंडीत लागवड करत असताना कुंडी घेतल्यानंतर ही कुंडी एक तर सच्छिद्र असावी आणि नसल्यास त्या कुंडीच्या बुडाशी 3 ते 4 छिद्र पाडावीत। छिद्र पाडल्यानंतर ही छिद्र मातीने किंवा त्या माध्यमाने बुजू नयेत याकरता त्या कुंडीच्या बुडाशी एकतर तुम्ही खडीचा वापर करू शकता ते बुजू नयेत म्हणून, किंवा कौलाचे तुकडे असतील किंवा सोंडांचा वापर त्या ठिकाणी करावा आणि त्यानंतर त्याच्यावरती नारळाच्या सोंडांचा 3 ते 4 सेंटीमीटरचा थर द्यावा, जेणेकरून कुंडी वजनाने हलकी होईल। कुंडीत झाड लावत असताना मिश्रण तयार करताना सर्वप्रथम कोकोपीट हे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं, त्यानंतर जे जास्तचं पाणी झालं असेल ते निथळून कोकोपीट बाहेर करून घ्यावे। त्याचप्रमाणे जी वाळू आपण वापरतो ही वाळू देखील 2 ते 3 वेळा धुवून घ्यावी, जेणेकरून त्याच्यामध्ये असणारे जे क्षार आहेत ते सर्व निघून जातील। त्यानंतर ही कुंडी त्याच्या तोंडापासून साधारणतः 2 ते 3 सेंटीमीटरपर्यंत जागा सोडून पूर्णपणे आपण तयार केलेल्या माध्यमांच्या मिश्रणाने भरून घ्यावी आणि त्यानंतर जे पिशवीतलं झाड आपण रोपवाटिकेतून आणलेलं आहे ते पिशवीतलं झाड त्याचा मातीचा गोळा फुटणार नाही याची काळजी घेऊन ते बाहेर काढावं आणि कुंडीच्या मध्यभागी एक रोप लावावं।
आणि माध्यमाने पूर्णपणे भरून घेतल्यानंतर ते माध्यम ते झाड चांगलं प्रेस करून घ्यावं, जेणेकरून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे एअर पॉकेट्स तयार होणार नाहीत आणि झाड चांगल्या प्रकारे वाढेल. तर अशा प्रकारे कुंडीमध्ये शोभिवंत झाड लावण्याकरता माध्यमाची निवड करावी आणि झाडाची लागवड करावी. हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला शेअर करा.